मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय. आतिशच्या बॅटमधून हा श्री गणेशा करणारा रन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. स्लोअर गतीचा चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम इथे मात्र ऑन साइडला केलं जातं आतिशच्या माध्यमाने. पहिल्या चेंडूवर एक धाव. प्रथमेश दुसरा चेंडू हवेत आहे आणि थोडसा आळशीपणा तिथे मात्र पाहायला मिळालाय. चेंडूवर आले नाही क्षेत्ररक्षक, फक्त बॉलची वेट करत राहिला आणि त्याचा प्रायश्चित्त इथे मात्र झेल सुटली आहे. हाफ ट्रॅकर होता, त्याचा पूर्णपणे फायदा घेता आला नाही. फलंदाजाला देखील सोपस झेल जरूर होतं, परंतु शेवटच्या क्षणाला यावेळेस चेंडूवर बोट फिरवली. डायरेक्ट हिटची संधी जरूर आहे आणि संधी स्वीकारली जरूर होती. दुसऱ्यासाठी प्रयत्न करतायत. फंबल फंबल आणि फंबल. चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीचा बॅकअप पाहायला मिळतोय. नक्कीच संधी जरूर होती. या चेंडूवर 2 धावा खर्च केल्यात आतिशच्या बॅटमध्ये. 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 4 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला वळवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकापेक्षा जास्त काही नसेल. थोडीशी संत आणि सावध सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत 2 फलंदाज. यावेळेस ऑफ कटरच्या प्रयत्नात होते गोलंदाज, परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ गेलाय. वळण प्राप्त झालं नाहीये, त्याचमुळे पंचांनी इथे मात्र दंडित केलंय. अतिरिक्त 1 धावसंख्या वाईटच्या स्वरूपाने ऍड होईल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पूर्णपणे बीट झालेत विक्की. अशा प्रकारे डॉट चेंडूची समाप्ती होते. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. यावेळी समोरच्या दिशेला खेळून काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त काही नाही. अशा प्रकारे षटक समाप्त होते. पहिल्या षटकाचा जर विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. बिनगडी बाद 7. तर स्पीडअप करायचंय. एवढा टाइम घेऊ नका प्लीज. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना अजूनही चालू आहे. यावेळेस ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आतिश कडून. दुसऱ्या धावचा नकार पाहायला मिळतोय. एकापेक्षा जास्त काही नाहीये. विजेत्या संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. लगेचच लॉटचा कार्यक्रम पार पडला जाईल. यावेळेस हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळतीये. बॉलर्स बॅक टू द ड्राईव्ह होत. एकापेक्षा जास्त काही नाहीये. सलामीचे फलंदाज क्रीजवर पाहायला मिळतात. एखादा मोठा फटका येण्यासाठी अपेक्षा बालगुण आहे आपला संघ पवेलियन मध्ये. तो फटका कोणाच्या बॅटमधून येईल, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी होत आहे, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी न्यू आदर्श संघाकडून पाहायला मिळते. पूर्णपणे डॉमिनेट केलाय या गोलंदाजांनी फलंदाजी करत असणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र डायरेक्टची संधी जरूर होती, परंतु फंबल होताना पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षक.
पुढील चेंडू या वेळेस डाऊन द लेग चेंडू पाहावे लागेल. यस, पंचांचा निर्णय इथे वाईटच्या स्वरूपाने येतोय. येस, वाईट आहे. वाईट प्लस डिक्लेअरच्या माध्यमाने 1 धाव, अशा 2 धावा धावफलकार ऍड होतील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस पाहायला मिळाला होता डिक्लेअर झोनच्या माध्यमाने. पुन्हा एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे. 13 धावसंख्या. यावेळी समोरच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्याचा वेट करत राहिलेत. नक्कीच चुकीची फेकी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जजमेंट अगदी चांगलं घेतलं होतं एक टप्प्यावर जाण्याचं, परंतु फेकी चुकीचे आले आणि त्याचाच फायदा 2 फलंदाजामध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 धावामध्ये कन्वर्ट करता आलं. या 2 फलंदाजामध्ये मोठे फटके येत नाही, परंतु धावफलक हलतत ठेवलंय. एकेरी दुहेरी का असे ना, पण धावफलक हलवार पद्धतीने चालू आहे. पाहूया पुढील चेंडू खेळण्यासाठी आतिश आहेत. यावेळेस सॉफ्ट कटर फलंदाजापासून लांब. अतिशय चांगला चेंडू म्हणावं लागेल. चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही आतिशला. अशा प्रकारे 2 षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपन्न होत असताना 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 15 बिनगडी बाद 15. आता मात्र गिअर चेंज करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. आतापर्यंत 2 षटकांच्या अखेरीस 12 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 15 या आकड्यावर पाहायला मिळते. जमेची बाजू म्हणावी लागेल. एकही गडी बाद नाहीये, परंतु संत आणि सावध सुरुवात इथे मात्र पाहायला मिळते. जय लवजी संघाकडून सलामीचे फलंदाज आतिश आणि विक्की ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश येतात 3रं षटक हाताळण्यासाठी. उंचावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत आहे. जजमेंट शेवटच्या क्षणाला. चेंडू हाताला ब्रश होऊन जमिनीवर आदळतोय. पुन्हा एकदा जीवदान म्हणावं लागेल विक्कीसाठी. 2 धावा या जागेवर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो. यावेळेस मात्र एलिव्हेशन चांगला मिळालाय. चेंडू पाहतच राहिले क्षेत्ररक्षक. त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होतो चेंडू. 6 धावांसाठी षटकार. झेल सुटल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला अजून एक बॅक टू बॅक हाय अँड हँडसम षटकार विक्कीच्या. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आता मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नाही दाखवते. लवेश या वेळेस मात्र खूप चांगल्या प्रकारचं झेल टिपलंय आणि विक्कीचं खेळ इथं मात्र संपुष्टात. ज्या विक्कीची झेल सोडली होती
त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं. तिसरा देखील ट्राय केला जरूर होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं आणि त्या जागेवर क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय जय लवजी संघाला. विक्की पवेलियन मध्ये जाऊन पोहोचलाय तिसरा फलंदाज इन ॲट नंबर 3. रोहन चेंडू पडल्यानंतर वळण प्राप्त करतो. अतिशय मोठं वळण पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. महेश कापसे त्या माध्यमाने षटकारांचं प्रत्युत्तर देत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न. यावेळेस बोट फिरवली जरूर होती. चेंडू बराच वेळ हवेत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. डिक्लेअर झोनचं वेटिंग करतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जरूर होत्या, परंतु डिक्लेअर झोन असल्या कारणाने फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने विचार केला गेला तर 3 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यात 30 या आकड्यावर. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 15 वर होती. त्यानंतर 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र फ्लाय झाली आहे 30 या आकड्यावर. ज्या धावा खर्च केल्या त्या 2 संघांनी 15. शेवटचं स्लॉगिंग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी मयुरेश येतोय. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलक 30. सरासरीचा विचार केला गेला तर 10च्या सरासरीने या धावा इथे मात्र कुठल्या गेल्या. शेवटचं षटक मयुरेशचं 3-4 पावलांचं रनअप. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 टप्प्यावर येत असताना एकापेक्षा जास्त काही नसेल. सलामीचा एक मात्र फलंदाज आतिश अजूनही क्रीजवर आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये, परंतु एक चांगले बॅटर आहेत. नक्कीच मोठ्या फटक्यासाठी ट्राय करतील. शेवटचं षटक मार्गस्थ असताना यावेळी चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. अवे फ्रॉम द बॉडी होता. खोदून काढलाय चेंडू. शेवटच्या क्षणाला फेकी थोडीशी लेझी पण या फेकीमध्ये पाहायला मिळेल. त्याचाच फायदा इथे मात्र 2 बॅटरने घेतला आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक तर मात्र हदलवार पद्धतीने पुढे सरसावतोय. 3-3 33 या आकड्यावर. यावेळेस हवे हातावर नियंत्रण नाहीये. आउटसाइड द पिच पिचिंग पाहावी लागेल. यस, नो चेंडूज देखील आहे, कारण का जेव्हा जेव्हा चेंडू पिचच्या बाहेर होतो तेव्हा नो चेंडूज देखील घोषित केला जातो आणि अशा प्रकारे पुढील चेंडू फ्री हिटच्या माध्यमाने पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी बॅटर रोहन आहेत. अवे फ्रॉम द बॉडी कव्हर ड्राईव्हचा हा लाजवाब फटका. शेवटच्या क्षणाला चुकी केली त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त इथे मात्र 4 धावाने चौकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक. फुलरल्यांचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. स्वतः यष्टीरक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. शेवटच्या क्षणाला त्यांच्या हाताला ब्रश जाऊन चेंडू जमिनीवर आदळतोय. चला, विजेत्या संघाचे कर्णधार यायचा आहे व्यासपीठावर. पहिल्या फेरीतील विजेता संघाचे कर्णधार. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. न्यू आदर्श आणि जय लवज या 2 संघांमध्ये शेवटची लढत पहिल्या फेरीतील.
यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा फटका, इनसाइड आउटचा फटका, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रॉ, पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडून ही चुकी आणि चुकीचं प्रायचित्त, पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44, 44 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त बघूनच राहतील आणि शेवटच्या चेंडूवर आधी दनादन षटकार आतिशच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावर. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळाली होती आतिश आणि विक्कीच्या खेळीतून. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या प्रथमेशने. त्यानंतर प्रशांतने देखील खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती, 9 धावा खर्च केल्या. त्यानंतर थोडासा गिअर चेंज केला 2 फलंदाजांनी. महेशच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या. त्यानंतर आतिशची विस्फोटक खेळीने संघाला धावसंख्येवर जाऊन पोहोचवले 50 या आकड्यावर. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या मयुरेशने. चला, विजेत्या संघाचे कर्णधार त्वरित यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये लाईव्ह लॉटचा कार्यक्रम इथे पार पडला जाईल. या 2 संघामध्ये विजय संघ चिठ्ठी उडवली जाईल. म्हणजे विजेता संघ आणि ज्या प्रकारे चिठ्ठ्या उचलल्या जातील त्या क्रमानेच संघ खेळवले जातील. म्हणजे कोणीच कुठे जायचं नाहीये. पहिले मॅच लागलेल्या संघाला त्वरितच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. याची दक्षता सर्व कर्णधारांनी घ्यायची आहे. कोणीच कुठे जायचं नाहीये. चला, विजेता कर्णधार उपस्थित आहात का? तर नंतर मग विचार विनिमय करू देणार नाही आयोजक. आता लाईव्ह लॉटचा कार्यक्रम चालू केला गेलाय. तर तुम्ही उपस्थित नसाल तर नंतर आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याची संधी दिली जाणार नाही. पहा, आयोजकांच्या माध्यमाने चिठ्ठ्यांचा कार्यक्रम पार पडला जातोय. जर आपल्याला काही शंका असेल तर इथे येऊन पाहायचं आहे किंवा आपण लाईव्ह लॉटच्या माध्यमाने पाहू शकता. पहा, लाईव्ह लॉटच्या माध्यमाने आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम पार पडतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच 2 चिठ्ठ्या इथे उचलल्या गेल्यात. लक्ष असू द्या. विनर या मॅच मधला विनर विपक्ष SS सागर 11. विजेता संघ विपक्ष सागर 11. दोन्ही संघाने सज्ज राहायचे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. दोन्ही संघाचे कर्णधार SS सागर 11 संघाचे कर्णधार उपस्थित राहा. विजेता संघ आणि SS सागर 11 संघामध्ये लगेचच
नाणेफेकी होईल. दुसरा सामना पहा, लहान मुलांच्या हस्ते इथे आपण चिठ्ठ्या उचलतोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल देवेंद्र स्पोर्ट्स वर्सेस ओम त्रिमूर्ती. देवेंद्र स्पोर्ट्स विपक्ष ओम त्रिमूर्ती. आणि शेवटची मॅच असेल ओम साई जय जलेश्वर विपक्ष विघ्नहर्ता डिंगडोंग. खूप चांगला असा सामना पाहायला मिळेल. पहा, सर्व लाईव्ह लोड्सचा कार्यक्रम झालाय. जे उपस्थित नसतील त्यांनी लाईव्हच्या माध्यमाने पाहू शकता. पहिल्या चेंडूवर बोट जरूर फिरवली होती, परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वाढच्या स्वरूपाने एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने ऍड होईल. अतिरिक्तच्या स्वरूपाने इथे मात्र संघाची श्रीगणेश झालाय एका धावेने. यावेळी आडव्या बॅटने A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र खेळत असताना फलंदाज पत्तू. पत्तूच्या माध्यमाने खूप चांगल्या प्रकारचा एक्झिक्यूट केलेला हा फटका आडव्या बॅटने पॅरलल सीमारेषेच्या लगत षटकार येतोय. थोडस परिवर्तन पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणामध्ये. विक्कीचा यावेळी चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. थोडस फंबल होताना पाहायला मिळतोय. संधी जरूर होती रनआउटची, परंतु चेंडूला गॅदर कलेक्ट करता आलं नाहीये. वेगाने चेंडूवर जरूर आले होते. एका धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागतं एका धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 या आकड्यावर. यावेळेस ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. एकापेक्षा जास्त काही नसेल. अवे फ्रॉम द चेंडू हाताळला होता विक्कीने. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला इथे मात्र खेळला गेला प्रशांत गडू. त्याच कारणाने एकापेक्षा जास्त काही मिळू शकलं नाहीये. यावेळी सॉफ्ट ड्रायचा फटका पाहायला मिळतो. खूप चांगल्या प्रकारचा फटका अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चुकीची फेकी म्हणता येईल. कदाचित ही फेकी खालून एक टप्पा असता तर नक्कीच संधी जरूर होती, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 फलंदाज पत्तू आणि प्रशांत यांच्यामध्ये. प्रशांत भोईर उर्फ बाला आपले इथे या स्पर्धेच्या वतीने सहर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. चिकनघरचे एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू ज्या भूमिकेमध्ये खूप चांगल्या प्रकारची खेळ चिकनघरच्या माध्यमाने आपल्याला पाहायला नेहमीच मिळतो. विक्की थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून चेंडू खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या टप्प्यावर अतिशय वेगाने आले आणि त्याचमुळे हे एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतोय. एका धावेच्या मदतीने विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावर. अजूनही एक चेंडू शिल्लक. विजयासाठी 51 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 13. शेवटचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाले. ऑफ साइडला खेळायचा होता फटका. चेंडू आणि बॅटचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. अशा प्रकारे पहिलं षटक इथे संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळतोय बिनगडी बाद 13. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत विजेता संघ त्यांच्या विपक्ष असतील SS सागर 11. SS सागर 11 संघाचे कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि स्पीडअप करायचंय पंच.
टीम मीटिंग नकोय. एवढा वेळ जर वाया घालवला तर पुढच्या मॅचला आपल्याला कमी षटक खेळायला मिळतील. आतिश एवढा टाइम घेतला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल ह्याचा विचार आपण करायचा आहे. आपल्याला माहित आहे आपले गोलंदाज, प्रमुख गोलंदाज कोण आहेत, त्यांना सज्ज राहायचं आहे. रोहन येत आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. 13ची सरासरी आवश्यक होती आणि ती पार पडली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस. यावेळेस हातावर नियंत्रण नाहीये. यस, पिचिंग आउटसाइड द पिच. नो चेंडू आणि डिक्लेअरच्या माध्यमाने 1 धाव, अशा प्रकारच्या 2 धावा आणि पुढील चेंडू फ्री हिट. खूप काही या चेंडूवर पाहायला मिळालं. फ्री हिटचा फायदा आता पाहूया कशा प्रकारे उचलतायत बॅटर. यावेळेस त्रिफळाची जरूर झाले होते परंतु फ्री हिटच्या मुलं इथे मात्र जीवदान. प्रशांत फ्री हिटचा चेंडू कशा प्रकारे घेतलाय. नक्कीच संधी जरूर होती. अशा प्रकारचा चेंडू आपल्याला इंडिया वर्सेस पाकिस्तानच्या विरुद्ध पाहायला मिळाला होता. विराट कोहली जेव्हा फ्री हिटचा चेंडू होता, बोल्ड झाला होता परंतु तरी देखील त्या चेंडूवर धावा पाहायला मिळाल्या होत्या. यावेळेस पुन्हा एकदा हातावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे रोहनसाठी. पहिला चेंडू खूप काही पाहायला मिळालं पहिल्या चेंडूवर. त्यानंतर बोल्ड जरूर केला होता परंतु त्याचा फायदा झाला नव्हता. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर. अशा प्रकारे ज्या प्रकारे गोलंदाजी देता वेळी लादली गेली गोलंदाजी असं वाटत होतं. स्वतःहून गोलंदाजी घेतली नाहीये. आतिशने कुठेतरी ती गोलंदाजी लादून दिली होती आणि त्याचाच प्रेशर, त्याचाच दडपण आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमाने पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फंबल होत आहे तर फुटबॉलच्या माध्यमाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. दोन धावेच्या मदतीने जर विचार केला गेला धावसंख्या फळकाचा तर धावसंख्या फळक सजलाय तो म्हणजेच 20 या आकड्यावर. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 5 ते 7 पावलं धावून जरूर चेंडूवर पोहोचले होते. म्हणावं लागेल झेल ड्रॉप आहे ही, कारण का खूप सारा संघर्ष केला होता चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि क्षेत्ररक्षकासाठी चॅलेंज एकच असं, चेंडूपर्यंत कसा प्रकारे पोहोचता यावं. पोहोचायचं काम. हेलिकॉप्टर उडवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सातत्याने म्हटलं जातंय परंतु तशा प्रकारे 2 चेंडूवर 2 झेल, सलामीच्या 2 सेट फलंदाजाचे इथे मात्र झेल ड्रॉप केले जात आहेत. ह्या झेल किती महागात पडतील. धावसंख्या 22. पुढील चेंडू रोहन. यावेळेस चेंडू पाहावा लागेल किंचितसा डाऊन द लेग चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारचा अँगल आहे रोहनचा, चेंडू रिलीज होतो. नक्कीच डाऊन द लेग चेंडू जास्त ट्रॅव्हल करतोय. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. फटका चांगला आहे इनसाइड आउटचा लाजवाब फटका. चेंडूला अक्षरशः फेकून दिले. 6 धावांसाठी षटकार.
लेग पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल. अजून एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपाने पाहायला मिळते. लगातार या षटकाचा जर विचार केला गेला तर 5 अतिरिक्त चेंडू हाताळलेत. 4 चेंडू वाईटच्या स्वरूपाने, 1 चेंडू नो बॉलच्या स्वरूपाने. यावेळेस अजून एक मोठा प्रहार. एलिव्हेशन थोडासा कमी मिळालाय, परंतु यावेळेस विक्की मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला मोठा हादरा बसतोय. पत्तू बॅक टू द डगआउट. तर नवीन कोणकर यांच्याकडून कॅश प्राइज आहे प्रशांत पाटील साठी. तर बॅक टू बॅक 2 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन षटकांच्या अखेरीस जर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये विक्कीच्या गोलंदाजीमध्ये 13 धावसंख्या खर्च केली. त्यानंतर रोहन थोडासा मागं ठरला. 30 12 चेंडू 21 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. स्वतः कर्णधार आता मात्र आतिश येत आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. तर ही भूमिका आता मात्र बजावी लागेल आतिशला. बॅलन्स आहे मॅच. दोन्ही संघाकडे पारडं झुकलेलं आहे. अजूनही 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. सरासरीचा विचार केला गेला तर 10.050च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. क्लास केलं फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला डिक्लरची वाट पाहत आहेत क्षेत्ररक्षक. चांगला फटका होता त्याच्यावर. 1 धाव डिक्लरच्या स्वरूपाने. तर मक्या दलवी यांच्याकडून मयुरेश उर्फ टबू यासाठी 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश पारितोषिक आहे. पाहूया मयुरेशसाठी सुवर्ण संधी आहे. मक्या दलवी मयुरेशसाठी संधी आहे. 3 षटकार आणि 2000 रुपयाचे पारितोषिक. वेगवान गोलंदाज आतिश यावेळी आडव्या बॅटने पहिला प्रहार, पहिला षटकार मयुरेशच्या बॅट मधून पाहायला लागतो. हा 6 धावांसाठी षटकार येतोय. आणि 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रथम पाटील कडून आहेत. 2000 रुपयाचं तब्बल पारितोषिक. पाहूया संधी आहे. 1 षटकार आलाय. दुसरीचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज सरसावलेत. आतिश कडून कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. आणि ज्या मयुरेश साठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज होतो तो मयुरेश आता मात्र पडतावतोय. षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना इथे मात्र मयुरेशची खेळी संपुष्टात आणली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश कापसे. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा.
यावेळी यॉर्कर चेंडू होता, अपील जरूर केली गेली आहे. पंचांशी दाद नक्कीच. येस, एक अनुभवी खेळाडू आहेत कपिल पाटील. स्क्वेअर लेग पंच गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाकडून खेळताना पाहायला मिळाले. कपिल पाटील ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, मोठ्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील सातत्याने मागणी असते कपिल पाटील यांची. ते देखील आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य या स्पर्धेला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्यांचं धन्यवाद. पुढील चेंडू, यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे डिक्लेअर झोनची वाट पाहत आहेत. नक्कीच एक धाव डिक्लेअरच्या माध्यमाने पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावत असताना 38 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. अजून एक चेंडू शिल्लक. यावेळेस खूप चांगल्या प्रकारचा चेंडू हाताला, चेंडू पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू सरळ पायावर जाऊन आदळतोय. एक बाईच्या स्वरूपाने एक धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. आता मात्र रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. शेवटचं षटक शिल्लक, 6 चेंडू आणि समीकरण 12चं, जे प्रत्येक चेंडूवर 2 धावा येणं गरजेचं आहे. अतिशय रफ अँड टफ मॅच, पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. परंतु सलामीचा एक मात्र फलंदाज आता सेट आहे प्रशांत. त्याच्याकडून अपेक्षा आहेत संघाला. पाहूया निर्णायक षटक हाताळण्यासाठी आतिश कर्णधार कोणाच्या खांद्यावर जिम्मेदारी देतोय. यापुढील दुसऱ्या फेरीतील मॅचला सुरुवात होईल. विजेता संघ, त्यांच्या विपक्ष असतील SS सागर 11. सागर 11 संघाचे कर्णधार उपस्थित राहायचे. लगेचच नाणेफेकी केली जाईल. अर्जुन आले. ज्या प्रकारे अर्जुन, नाव आहे मोठं, कामगिरी देखील मोठी करावी लागेल. संधी आहे हिरो बनायची आणि तीच संधी देखील फलंदाजीसाठी आहे. कारण का बॅलन्स आहे दोन्ही संघाकडे. मॅच झुकलेला आहे. पारडं दोन्ही संघाचं समान आहे. 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना कशा प्रकारे अर्जुन स्लोगिंगवरचं षटक हाताळतोय. निर्णायक षटक, फुलरलँडचा चेंडू, चुकीला माफी नाही. आबेल मुझे मार हे मात्र सांगून देत असताना अर्जुनच्या पहिल्या चेंडूवर प्रशांत पाटीलच्या बॅटमधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मात्र या षटकाराने काढली आहे. पहिला चेंडू चुकीचा आणि त्या चुकीच्या चेंडूला अक्षरशः पाठवून दिले 6 धावांसाठी. दुसरा चेंडू, सामना फिनिश. 6 चेंडू 12ची आवश्यकता असताना पहिल्या 2 चेंडूवर सामना फिनिश. प्रशांत पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आणि सामना फिनिश. अशा प्रकारे इथे मात्र विजय संपादित करतो न्यू आदर्श संघ. आणि दोन्ही संघांना विनंती असेल, दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच बाहेर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने ही सूचना वारंवार देण्यात येते. दोन्ही संघाचे कर्णधार हस्तांदोलन करूनच टीमला पूर्णपणे बाहेर काढायचं आहे. तसेच विजेता संघ कुठेही जायचं नाहीये. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपलीच खेळवल्या जाणार आहे. ज्या प्रकारे लाईव्ह लॉटचा आपण कार्यक्रम केला, पहिली चिठ्ठी विजेता संघ म्हणून अशी आली होती आणि त्यांच्या विपक्ष SS सागर 11 दोन्ही संघाचे कर्णधार त्वरितच या नाणेफेकीसाठी प्रथमेश फडे आपण यायचं आहे. तर प्रशांत भोईर आपण यायचं आहे मान्यवरांच्या हस्ते. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचं नाणेफेकी आपल्याकडून केली जाईल. नवीन कोणकर यांच्याकडून पारितोषिक प्राप्त होतोय. 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे आलंय. प्रशांत यायचं आहे. तर प्रशांत पाटील आपण यायचं आहे नक्कीच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. तसेच मान्यवरांच्या